नमस्कार. सीमाज किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी मस्त खमंग खुसखुशीत अनारसे करणार आहे. आता अधिक महिना आहे म्हटल्यावर अनारसे तर व्हायलाच हवे, नाही का? अनारसे करायचे म्हटले तर हे किचकट वाटतात किंवा कठीण वाटतात. पण या व्हिडिओत मी काही महत्त्वाच्या टिप्स आणि अचूक प्रमाण दिलेलं आहे. हे वापरून जर अनारसे केले तर अनारसे अगदी परफेक्ट, जाळीदार, खुसखुशीत होतील. एक अनारसा तोडून सुद्धा बघूया. हा अगदी खुसखुशीत आणि जाळीदार झालेला आहे. मस्तच. यासाठी मी हे अर्धा किलो तांदूळ घेतले आहेत. आता अनारशांसाठी तांदूळ घेताना आपल्याला नेहमी जुने तांदूळ बघून घ्यायचे आहेत. म्हणजे ज्या तांदूळाचा भात चिकट होतो असे तांदूळ घ्यायचे नाहीत. जर तुमच्याकडे रेशनचा तांदूळ मिळत असेल तर तो घेऊ शकता किंवा दुसरे कोणतेही तांदूळ घेऊ शकता. जाडे तांदूळसुद्धा घेऊ शकता. मी पटणी तांदूळ घेतला आहे. तांदूळ आपल्याला चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. पहिल्या दिवशी जेव्हा तांदूळ भिजत घालतो तेव्हाच तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि नंतर फक्त ह्यातलं पाणी बदलून घ्यायचं आहे. हे तांदूळ मी 3-4 वेळेस पाणी बदलून चांगले स्वच्छ धुवून घेतले आहेत आणि आता ह्यात भरपूर असं पाणी घालून हे तांदूळ भिजायला ठेवायचे आहेत. 3 दिवस तांदूळ भिजवून घ्यायचे आहेत. दिवस झालेला आहे. दिवसातनं एकदा ह्यातलं पाणी आपल्याला बदलून घ्यायचं आहे, म्हणजे ह्याला वास येणार नाही. अशा प्रकारे चमच्याने हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि वर जे पाणी आलं आहे ते काढून टाकायचं आहे. पुन्हा एकदा थोडं पाणी घालून तांदूळ धुवून घ्यायचे आहेत. नंतर नेहमीप्रमाणेच ह्यात पाणी घालून हे भिजायला ठेवायचे आहेत. 3 दिवस रोज दिवसातनं एकदा ह्यातलं पाणी बदलून घ्यायचं आहे. 3 दिवस झाले आहेत. तांदूळ छान भिजलेले आहेत. हे मस्त हलके झाले आहेत. आता ह्यातलं पाणी काढून टाकायचं आहे आणि पुन्हा 1-2 पाण्याने तांदूळ स्वच्छ धुवून चाळणीत निथळत ठेवायचे आहेत. यातलं पाणी निथळलं की एखाद्या सुती कपड्यावर हे तांदूळ सुकायला ठेवायचे आहेत. अशा प्रकारे हे तांदूळ पसरवून ठेवायचे आहेत. हे आपल्याला घरात सावलीतच सुकवून घ्यायचे आहेत. 1 तास झालेला आहे. तांदूळ व्यवस्थित सुकलेले आहेत. आपल्याला हे तांदूळ अगदी चांगले कडकडीत सुकवून घ्यायचे नाही. थोडे आंबटोले तांदूळच ठेवायचे आहेत. अशा प्रकारे जर आपण हे तांदूळ हातात घेतले तर हे हाताला चिटकतात, म्हणजे ह्यात थोडा ओलसरपणा आहे. ही एक महत्त्वाची स्टेप आहे की आपल्याला तांदूळ अजिबात कडकडीत सुकवून घ्यायचे नाहीत, ओलसरच ठेवायचे आहेत. आता अशा प्रकारे थोडे तांदूळ मिक्सर जारमध्ये घालून घ्यायचे आहे आणि याचं बारीक असं पीठ दळून घ्यायचं आहे. एकाच वेळेस जास्त तांदूळ घालायचे नाही. आता हे बघा, हे अशा प्रकारे मी ह्याचं अगदी बारीक पीठ दळून घेतलेलं आहे. परातीत मी एक मैदा चाळायची चाळणी घेतली आहे. त्याने आपल्याला हे पीठ चाळून घ्यायचं आहे. आता हे पीठ थोडं ओलसर असतं, त्यामुळे चाळायला थोडं कठीण जातं. अशा प्रकारे जर पीठ चाळून घेतलं तर हे अगदी झटपट चाळून होतं. हे जे चाळण शिल्लक राहिलं आहे हे आपल्याला तांदूळासोबत पुढच्या बॅचमध्ये दळून घ्यायचं आहे. सगळ्या तांदूळाचं मी याच पद्धतीने पीठ करून घेतलं आहे आणि चाळून घेतले आहे. हे पीठ अशा प्रकारे मस्त बारीक दळून झालेलं आहे. हे पीठ मोजून घ्यायचं आहे. पीठ मोजून घेण्यासाठी मी हे एक मोठं बाऊल घेतलेलं आहे. पीठ मोजण्यासाठी तुम्ही कोणतंही एखादं भांडं सेट करून घेऊ शकता. त्याच भांड्याने आपल्याला साखरसुद्धा मोजून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे बघा, मी हे मोजून घेतलेलं आहे. प्रमाण अगदी व्यवस्थित मोजून घ्यायचं आहे. हे मी सपाट भांडं भरून घेतलेलं आहे. अनारसे करताना प्रमाण परफेक्ट असणं अगदी महत्त्वाचं आहे, कारण जर साखर कमी किंवा जास्त झाली तर अनारसे चुकू शकतात. म्हणून आपल्याला हे प्रमाण मोजून घेताना व्यवस्थित मोजून घ्यायचं आहे. आणि जर व्यवस्थित मोजून घेतलेलं असेल तर अनारसे अजिबात चुकणार नाहीत आणि मस्त जाळीदार, हलके असे तयार होतील. पीठ मोजून झालेलं आहे. 2 भांडे सपाट भरून झालं आहे आणि 3रं भांडं इतकं थोडं कमी पीठ भरलेलं आहे. प्रमाणात साखरसुद्धा मोजून घ्यायची आहे. इकडे मी ही पिठी साखर घरीच करून घेतलेली आहे. साखर अगदी बारीक दळून घ्यायची आहे आणि आपण ज्या भांड्याने पीठ मोजून घेतलेलं असेल त्याच भांड्याने साखरसुद्धा मोजून घ्यायची आहे. 3 भांडे पीठ झालेलं होतं, 1.5 भांडे साखर मोजून घ्यायची आहे. 1 भांडं साखर मोजून झालेली आहे आणि हे अर्धं भांडं साखर मोजून घेतली आहे.
यातली 1 चमचा साखर मी काढून घेतली आहे. थोडे वेलदोडे आणि साखर असं मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं होतं, ते 1 चमचा ह्यात घालून घेतलं आहे. आणि आता हे पीठ आणि साखर आपल्याला चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. अनारशांना वेलचीचा स्वाद आणि वास दोन्ही खूप छान येतात, त्यामुळे ह्यात वेलची नक्की घाला. हे पीठ जसं जसं मळून घेऊ तसं थोडं ओलसर व्हायला लागतं. अशा प्रकारे ह्याचा मुटका वळला जातो आहे, म्हणजे आपलं हे पीठ आता मळून तयार आहे. आता याचे अशा प्रकारे मोठे मोठे लाडू करून घ्यायचे आहेत. सर्व लाडू बनवून झाले आहेत. हे मी एका स्टीलच्या डब्यात भरून घेतले आहेत आणि आता हे 1 दिवस आपल्याला मुरण्यासाठी ठेवायचे आहेत. याला झाकण लावून हे 1 दिवस ठेवून देऊया. 1 दिवस झालेला आहे आणि हे पीठ आता व्यवस्थित मुरलेलं आहे. अनारसे करण्यासाठी पीठ तयार आहे. जेवढे अनारसे करायचे असतील तेवढे लाडू काढून घ्यायचे आहेत. हे लाडू झाकून रूम टेम्परेचरलाच ठेवायचे आहेत. 10-15 दिवस रूम टेम्परेचरला ठेवायचे आहेत. त्यानंतर हे फ्रीजमध्ये ठेवू शकतो. वर्षभर हे पीठ छान राहतं. अनारशांसाठी पीठ मळून घ्यायचं आहे. त्यासाठी लाडू फोडून घेतले आहेत आणि इकडे मी थोडं दूध घेतलं आहे. दुधाच्या ऐवजी दही किंवा केळं घेतलं तरीसुद्धा चालेल. दूध अगदी थोडं वापरायचं आहे. चमच्याने थोडंच दूध घ्यायचं आहे. हे पीठ लगेच पातळ होऊ शकतं. अशा पद्धतीने मी हे पीठ मळून घेतलेलं आहे. अगदी छान सॉफ्ट असा गोळा तयार झालेला आहे. आता हे मुरण्यासाठी अर्धा ते 1 तास झाकून ठेवायचं आहे. पीठ छान मुरलं म्हणजे अनारसेसुद्धा मस्त होतात. 1 तास झालेला आहे. पीठ व्यवस्थित मुरलेलं आहे. आता हे एका ताटलीत काढून घेऊया आणि थोडं मळून घेऊया. पीठ मळून झालं आहे. बघूनच कळेल की हे किती छान मऊ लुसलुशीत झालेलं आहे. याचे छोटे छोटे पेढे बनवून घेऊया. ज्या आकाराचे अनारसे बनवायचे असतील त्या आकाराचे पेढे बनवून घ्यायचे आहेत. अनारसे थापण्यासाठी मी इकडे खसखस घेतलेली आहे. याच्याऐवजी तुम्ही तीळ किंवा जाड रवा हे सुद्धा वापरू शकता. खसखस थोडी अशा प्रकारे पसरवून घ्यायची आहे आणि हाताला थोडं तूप किंवा तेल लावून आपण जो पेढा बनवून घेतलेला होता तो थोडा मळून घ्यायचा आहे. अशा प्रकारे याचा अनारसा थापून घ्यायचा आहे. आपल्याला फक्त असा बोटांनी हा थोडा प्रेस करत जायचा आहे आणि गोल गोल फिरवत जायचं आहे. खाली खसखस असल्यामुळे अनारसा चिटकत नाही. जेवढा जमेल तेवढा पातळ अनारसा थापून घ्यायचा आहे. बघा आपला हा अनारसा थापून झालेला आहे आणि हा मी अगदी पातळ असा थापून घेतला आहे. आता अनारसा थापण्याची एक अगदी सोपी ट्रिक आपण बघूया. अशा प्रकारे एक वाटी घ्यायची आहे आणि त्याने अशा प्रकारे आपल्याला हे प्रेस करून घ्यायचं आहे. अगदी झटपट काही सेकंदातच आपला हा अनारसा थापून होतो. ज्यांना अनारसा थापायला जमत नाही त्यांच्यासाठी ही एक अगदी सोपी पद्धत आहे ना अनारसा थापण्याची ही अगदी सोपी पद्धत. 7-8 अनारसे मी असे थापून घेतले आहेत. एकाच वेळेस जास्त अनारसे थापून ठेवायचे नाही. कढईत मी तूप गरम करायला ठेवलं होतं, ते सुद्धा चांगलं गरम झालेलं आहे. तळण्यासाठी तेल किंवा तूप काहीही वापरू शकतो. अनारसा तळताना ज्या बाजूने खसखस लावलेली आहे ना ती बाजू वर येईल अशा प्रकारे कढईत टाकून घ्यायचा आहे. आता हा लगेच हलवायचा नाही किंवा अनारसा उलटवायचा सुद्धा नाही. हा एकाच बाजूने आपल्याला तळून घ्यायचा आहे. अशा प्रकारे यावर हळूहळू तूप उडवत जायचं आहे, म्हणजे अनारसा दोन्ही बाजूंनी तळला जाईल. हा आपल्याला हलक्या सोनेरी रंगावर तळून घ्यायचा आहे. अनारसा तळायला अजिबात वेळ लागत नाही. हा अगदी लवकर तळून होतो. अनारसा तळून झालेला आहे. बघूनच कळेल की हा किती छान झाला आहे. मस्त हलका, खुसखुशीत आणि जाळीदार झाला आहे. मस्त. बऱ्याचदा काय होतं ना की तेलात टाकल्यावर अनारसा विरघळतो. वेगवेगळी कारणं आहेत ज्यामुळे अनारसे फसू शकतात. पहिले तर तळताना जर तूप कडकडीत गरम नसेल, थोडं गार असेल आणि तुपात अनारसा टाकला तर तो विरघळतो. साखरेचं प्रमाण कमी झालं तर पिठाला बाइंडिंग मिळत नाही आणि मग ते विरघळतात. जर जास्त झालं तर अनारसे कडक होतात. या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण ह्या जर आपण लक्षात ठेवल्या तर आपले अनारसे अगदी परफेक्ट तयार होतील. हे अजिबात बिघडणार नाहीत. तुम्ही सुद्धा या पद्धतीने अनारसे नक्की करून बघा
आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारात जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीसह. थँक्यू.